इस्रायली पंतप्रधान नेत्यानाहू यांच्या कार्यालयावरती हल्ला केल्याचा दावा इराणनं केलाय। इस्रायली वायुदल कमांडरच्या कार्यालयावरती देखील हल्ला केल्याचा दावा IRGCनं केलेला आहे। इस्रायली पंतप्रधान नेत्यानाहू यांचा ठाव ठिकाणा गुप्त आहे। इराणनं इस्रायलवरती अनेक खैबर क्षेपणास्त्र देखील डागली आहेत। तेल अवीव सैन्यतळ आणि संरक्षण सेंटर देखील टार्गेट केल्याचा दावा सध्या इराणकडून केला जातोय। याविषयी बोलूयात। आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आणि विश्लेषक सतीश ढगे सर आपल्या सोबत आहेत। सर, हा किती मोठा दावा असू शकतो इराणचा? इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांच्या थेट कार्यालयावरती आम्ही हल्ला केलाय असा दावा सध्या इराण करतंय। नक्कीच यामिनी, IRGCचा हा दावा की नेतन्याहूंच्या कार्यालयालाच आम्ही टार्गेट त्या ठिकाणी केलेलं आहे आणि जे खरोखरच हा दावा योग्य असेल आणि खरा जर त्या ठिकाणी निघाला तर माझ्या मते IRGCची ही खूप मोठी अचिव्हमेंट त्या ठिकाणी मानावी लागेल। ती यासाठी कारण इराण आणि इस्रायल आणि अमेरिका यांच्याकडे जबरदस्त अशा प्रकारची मिसाईल डिफेन्स सिस्टम आहे, एअर डिफेन्स सिस्टम आहे आणि अशा प्रकारची शेकडो मिसाईल्स आणि ड्रोन्स दागल्यानंतर सुद्धा या एअर डिफेन्स सिस्टमनं त्यांचं काम चोख त्या ठिकाणी बजावलं होतं। परंतु IRGC साठी ही आरपारची लढाई आहे आणि अशा प्रकारचा हल्ला करून त्यांनी जर कार्यालयापर्यंत बदल त्या ठिकाणी मारली असेल तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये या युद्धाची दिशा आणि व्याप्ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे। पण अजूनही याला आपल्याला पूर्णतः दुजोरा त्या ठिकाणी मिळाला नाही। IRGCचं हे पण त्या ठिकाणी म्हणणं आहे की फेट ऑफ नेतन्याहू इज नॉट क्लिअर, म्हणजे नेमकं त्यांचं काय झालं, जिवंत आहेत की नाहीत याविषयी सांगता त्या ठिकाणी येत नाही। याच्या एक टप्पा पुढे जाऊन अजून ते त्या ठिकाणी म्हणतात की इस्रायलच्या एअरफोर्स चीफचा सुद्धा जो आहे आम्ही त्या ठिकाणी खात्मा केलेला आहे। आता हे दावे कितपत खरे आहेत हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्याच्याबद्दल ऑथेंटिसिटी मिळाल्यानंतरच आपल्याला त्याविषयी कॉमेंट करता येईल। पण नक्कीच जर IRGCचा या दाव्यामध्ये काही जरी तथ्य असलं तरी IRGCची ही एक मोठी मजल आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हे युद्ध आणखीन चिघळणार आहे याचं हे एक प्रकारचं इंडिकेशन आहे असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल। अगदी, त्यामुळे प्रत्युत्तरादाखल आता तितकंच मोठ्या पद्धतीनं काहीतरी घडू शकतं आणि आणखी हे युद्ध चिघळू शकतं या दिशेनं हे सगळं जाताना दिसतंय। धन्यवाद सर, तुम्ही बोललात यासाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।